विधानसभेत घातलेलं कोडं आज धसांनी उघडलं. ज्या पद्धतीने आक्रमक होऊन धसांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं ना, आणि ज्या पद्धतीने जयंत पाटलांनी ज्या भूमिका मांडल्या आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या या दुधाच्या माध्यमातून जी काही एक आरोपाची भडीमार जयंत पाटलांनी सभागृहात केलं, त्याचे आज खरपूस समाचार सुरेश धसांनी आपल्या भाषेत घेतला. सुरेश धस स्टाईलने घेतला. आणि नेमकी भूमिका या संदर्भात कशी आहे आणि नेमकं ह्याच्यातले काय आरोप होते, नेमकी सुरेश धसांची सुई जयंत पाटलांवर का फिरली, हे असे अनेक प्रश्न आता चर्चेला उधाण येऊ लागलाय. आणि ज्या पद्धती या उधाणामध्ये ज्या पद्धतीची राजकीय टोलवाटोलवी सुरू झाली आहे ना, त्याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजलं आणि हे सगळ्यात जास्त या आंदोलन या अधिवेशनामध्ये या सेशनमध्ये ज्या पद्धतीने एफडीएच्या कारवाईवर सगळ्यात जास्त भडीमार झाली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचं स्वागत या विधानसभेमध्ये करण्यात आलं, या सेशनमध्ये करण्यात आलं, याच्या अगोदर अन्न व औषध प्रशासन विभागाची एवढं कौतुक आजपर्यंत कधी आयुष्यात झालं नसेल. परंतु त्याला खरी साथ ठरली आणि त्याचं जे समर्पक उत्तर ठरलं ते म्हणजे तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडेंनी या सगळ्या कारवाया ज्या पद्धतीनं पटलावर आणल्या आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात लाखो लिटरची ती दूध भेसळीचा प्रयोग आणि ज्या पद्धतीनं कितीतरी हजार कोटी रुपयाचा गोरखधंदा या तुकाराम मुंडेंच्या मुळे ह्याला आवळा बसला ना, त्यामुळं दोन गोष्टी महत्वाच्या ठरल्या. एक तर भेसळयुक्त दूध ज्या पद्धतीनं समाजामध्ये पुरवलं जायचं त्याला एक खूप मोठी चपराक बसली. आणि दुसरी, ज्या पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार करून स्वतःची मक्तेदारी स्थापित करणाऱ्यांना चोप बसला. पण या सगळ्या चोप जरी बसत असतील, परंतु जयंत पाटलांनी ज्या पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीचा प्रश्नांचा भडीमार करत एका आमदाराच्या पत्नीने ज्या पद्धतीची भूमिका मांडली आणि ज्या पद्धतीचा दबाव तंत्र या आमदाराच्या पत्नीकडून होतोय, अशी एक गुगली फेकली, त्याला आज समर्पकपणे सुरेश धसांनी उत्तर दिलं. त्यांनी ज्या पद्धतीने आष्टी दूध संघाची एक परिस्थिती मांडली, जवळपास 3 लाख लिटर रोजचं दुधाचं कलेक्शन आहे आणि मदर डेअरी, नेस्ले सारख्या नामांकित ब्रँडला आम्ही दूध देतो. आम्ही आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्यांची विचार कधीच केलेला नाहीये. आणि जे भेसळखोरीमध्ये अडकलेत ना, त्यांची परिस्थिती बघा. ही सगळी उत्तरं मांडत असताना ज्या पद्धतीनं जयंत पाटलांचा समाचार सुरेश धसांनी घेतला आणि हा समाचार घेत असताना तुम्ही तुमच्या सांगलीपुरतं राजकारण करा, आमच्या नादी लागलात तर खऱ्या अर्थानं आम्ही महाग पडू, अशी थेट इशारा आज सुरेश धसांनी जयंत पाटलांना दिला. नेमकी या ज्या भूमिका मांडण्यात आल्या आणि ज्या पद्धतीने सुरेश धसांनी जयंत पाटलांचे लाडक्यांसाठी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. आता नेमके जयंत पाटलांचे लाडके या बीड जिल्ह्यात कोण आहेत, आष्टी तालुक्यात कोण आहेत, आणि ज्यांच्यासाठी हा प्रपंच करण्यात आला, ज्यांच्यासाठी हे आरोप करण्यात आले, हे आरोपाची सत्यता काय आहे हे तपासणं आता गरजेचं आहे. सुरेश धस म्हणता म्हणाले की ज्या पद्धतीनं माझं काही हजार लिटरवर माझ्या दूध संघाचं कलेक्शनवर परिणाम पडलाय, पण बाकीच्या दूध संघाची जी परिस्थिती झाली आहे, 10 हजार लिटर पर्यंत त्यांच्याकडे दुधाचा तुटवडा पडतोय. आणि हा तुटवडा कशामुळे पडतोय आणि कशा पद्धतीने याची परिस्थिती मांडली गेली आहे, ह्याचं खऱ्या अर्थाने आता तपास होणं गरजेचं आहे. यांच्यावर FIR होणं गरजेचं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या दूध संकलन केंद्रांची आज आवक घटलेली आहे, जी एकेकाळी लाखो लिटरवर होती, ती कशा पद्धतीने 10,000ने म्हणा, 5,000ने म्हणा, 20,000ने म्हणा लिटरनं घसरली आहे, ह्यांच्यावर खऱ्या अर्थानं कायद्याचा बडगा वापरला पाहिजे. आणि हीच मागणी आज माध्यमांसमोर केली. त्या दिवशी जेव्हा जयंत पाटलांनी जो हा आरोपाचा भडीमार केला होता, तो या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, आणि त्यानंतर जेव्हा त्यावेळेस सुरेश धस सभागृहात उपस्थित नव्हते, मग सुरेश धसांना ही बातमी कळाली की या संदर्भातून जयंत पाटलांनी विधानसभेत गुगली टाकली आणि याचा रोख तुमच्याकडे आहे.
मग या गोष्टीला याचं उत्तर देण्यासाठी सुरेश धस आले, परंतु त्यावेळेस वेळ निघून गेली होती आणि सभापती महोदयांना विशेष विनंती करून सुद्धा सभापती महोदयांनी याची संधी दिली नाही. त्यामुळं ते विधानसभेतले आरोप प्रत्यारोपाची परिस्थिती आता मीडिया समोर मांडली जाते. मीडिया समोर ज्या पद्धतीने आज बाईट देताना सुरेश धसांनी याची सगळी पोलखोल केली. तुमच्याकडे काय काय शिस्त, तुमच्याकडे काय पिकतं हे आम्हालाही माहिती. आता नेमकं जयंत पाटलांकडे काय शिजायला लागलंय आणि काय पिकायला लागलंय याचीही जर धास्ती असेल तर जयंत पाटलांची आता खरी भूमिका समोर येईल. परंतु वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचा खरपूस समाचार सुरेश धसांनी जयंत पाटलांचा घेतलाय ना, खऱ्या अर्थाने ह्याला म्हणते शेराला सव्वा शेर. तर म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे एक बोट करताल तर मी तुमच्याकडे 4 बोट करेल. आणि या पद्धतीची जर भूमिका पेलवण्याची ताकद असेल तरच माझ्यावर या, नाही तर मी तुमच्यासाठी अवारणाऱ्यापैकी नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली. आता वास्तविक स्वरूपात या परिस्थितीतून नेमके या दूध भेसळीचे अजून किती प्रताप बाहेर निघतात आणि नेमकी ही परिस्थिती कुठं कुठं लपलेली आहे आणि कुणाकुणाचे हात या दूध भेसळीमध्ये काळे आहेत, आता ह्याचीच खऱ्या अर्थानं तपासणी प्रशासनासमोर एक कोडं करून ठेवलंय. हे कोडं प्रशासन कशा पद्धतीने सोडवेल आणि ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडेंनी जे पवित्र काम हातात घेतलं, भेसळ मुक्त महाराष्ट्र करण्याची जी भूमिका आहे, सर्वसामान्य लोकांचं आरोग्य हे अबाधित ठेवण्यासाठी घेतलेला वसा आहे. खऱ्या अर्थानं या वसामध्ये कोणाकोणाच्या अंगलट ही बाजू येते. कारण की आज ज्या पद्धतीने दूध संघांची अवस्था झाली आहे आणि या भेसळीच्या दूध संपल्यामुळं आज वास्तविक स्वरूपात या दूध संघांना कशा पद्धतीने दूध पुरवावं आणि कशा पद्धतीने दूध उत्पादन करावं, कारण की आज ज्या पद्धतीने पशुधन या महाराष्ट्रातून कमी झालंय, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची झालेली आहे आणि शेतकऱ्यांना आता पशु पाळणं किंवा हे पशुधन पाळणं त्यांच्या आवाक्याच्या बाहेर झालंय. कारण की जे क्षेत्र आहे, जे आमचं जुताई क्षेत्र आहे ते खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्यांच्या हातात फार कमी आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीची यांत्रिकीकरण झाल्यामुळं आता जे काम 2 दिवसांनी 4 दिवसावर जात होतं ते काही तासात होऊन मोकळं व्हायला लागलं. त्यामुळे शेतकरीही आता या जुनाट पद्धतीकडे आणि पशुधनाच्या संदर्भातून चपेचात न पडता आपल्या या यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून या शेतीची सगळी कामं आटोपतोय. त्यामुळे इनडायरेक्टली हा जो पशुधनाचा जो साठा होता, पशुधनाची एक भूमिका होती, आपोआप ही कमी होत आज ज्या पद्धतीचे दुधाचं संकट महाराष्ट्रावर येऊन थांबलंय ना, ह्याचे परिणाम ह्याच्या पुढच्या काळात तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील. कारण की कृत्रिम दूध ज्या पद्धतीने पुरवले जायचं आणि याची ज्या पद्धतीचा तुटवडा महाराष्ट्राला भासत होता ना, तो आता तुटवडा खऱ्या अर्थानं समाज पटलावर येणार आहे. हे दुधाचे भाव जे आज 60-70 रुपये लिटर आहे ते 100 किंवा 120च्या पुढेही सरकू शकतात. कारण की मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्या की आपोआप या सगळ्या गोष्टी वाढणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या भीषण काळामध्ये सरकार याचं नियोजन कसं करील किंवा मग या दुधाच्या संदर्भातून नियोजन लावण्यासाठी शेजारच्या प्रांतांकडून किंवा शेजारच्या प्रदेशाकडून कशा पद्धतीने या दुधाची संकट निभावण्यासाठी काय काय उपाययोजना करतील, आता ही काळाची येणारी नवीन पावलं आहेत. परंतु आता तरी तुकाराम मुंडेंनी या पद्धतीच्या गुगल्या फेकून ज्या पद्धतीने राजकीय भूमिकेत एक हडकंप माजवलाय, राजकीय परिस्थिती हलवून टाकली आणि आता या राजकीय परिस्थितीमध्ये या दूध भेसळीमध्ये कोणाकोणाचे हात काळे आहेत आणि कोणाकोणाचे हात रंगलेले आहेत, आता ह्याचीच भूमिका पाहण्याची गरज आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमची काय भूमिका आहे ते निश्चितपणे कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.